नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण कोणत्याही सर्वसामान्य विषयावर बोलणार नाही आहोत, तर आज आपण तुमच्या आत दडलेल्या त्या अफाट ताकदीवर, तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यावर आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या तुमच्या जिद्दीवर बोलणार आहोत. जर तुम्ही एक गृहिणी असाल, कॉलेजला जाणारी मुलगी असाल किंवा नोकरी करणारी महिला असाल, जिच्या डोळ्यात स्वतःचे काहीतरी मोठे विश्व निर्माण करण्याची स्वप्ने आहेत, तर आजचा हा व्हिडिओ तुमचे संपूर्ण आयुष्य मुळापासून बदलून टाकणार आहे. पण अगोदर एक छोटंसं स्पष्टीकरण. या व्हिडिओमध्ये मी अनेक ठिकाणी मैत्रिणींनो हा शब्द वापरला आहे. माझ्यासाठी तुम्ही सर्वजणी माझ्या मोठ्या किंवा लहान बहिणींसारख्याच आहात. व्हिडिओ अधिक आपुलकीचा वाटावा आणि तुमच्याशी थेट संवाद साधता यावा या उद्देशाने मी हा शब्द वापरला आहे. तरीही जर हा शब्द तुम्हाला अस्वस्थ किंवा गैरसोयीचा वाटत असेल, तर कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या सूचनांचा मी आदर करतो आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला योग्य वाटेल तो संबोधनाचा शब्द वापरण्याचा प्रयत्न करेन. मैत्रिणींनो, रोज सकाळी आरशासमोर उभे राहिल्यावर तुम्हाला स्वतःमध्ये कोण दिसते? एक थकलेली, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करता करता स्वतःला विसरलेली आणि स्वतःच्या स्वप्नांची राख रांगोळी झालेली एक सामान्य स्त्री? की तुम्हाला आरशात एक अशी वाघीण दिसते जिच्यात शून्यातून स्वतःचे साम्राज्य उभे करण्याची ताकद आहे? आपल्या महाराष्ट्राच्या मातीत राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा एक अत्यंत जादुई आणि रक्ताला उकळी फोडणारा इतिहास आहे. राजमाता जिजाऊंनी फक्त राजवाड्यात बसून दागिन्यांचे प्रदर्शन केले नाही, तर त्यांनी स्वतःच्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि जिद्दीच्या जोरावर एक महान राजा आणि एक अभेद्य स्वराज्य घडवले. अहिल्याबाई होळकरांनी ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती, त्या काळात हातात तलवार घेऊन युद्धे लढली आणि राज्याचा संपूर्ण आर्थिक कारभार स्वतःच्या हाती घेतला. त्यांच्याकडे कोणत्याही मोठ्या परदेशी विद्यापीठाची बिझनेसची डिग्री नव्हती, पण त्यांच्याकडे एक अफाट जिद्द होती की मी कोणावरही अवलंबून राहणार नाही आणि माझे राज्य मी स्वतःच्या अटींवर चालवेन. पण आज 21व्या शतकात आपण कुठे आहोत? आज आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक मुली आणि महिला स्वतःच्या खऱ्या ताकदीला पूर्णपणे विसरून गेल्या आहेत. समाज आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवतो की चांगली आणि शांत मुलगी बना, वेळेवर लग्न करा आणि नवऱ्याच्या किंवा वडिलांच्या पैशांवर एक सुरक्षित आयुष्य जगा. पण जेव्हा एखादी महिला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, मला फॅशन इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचे आहे, मला माझे आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे, तेव्हा लोक तिला हसतात, तिला टोमणे मारतात की बिझनेस करण्यासाठी खूप पैसा लागतो, बाहेरचे जग खूप खराब आहे, तू एक स्त्री आहेस, तुझ्याने हे अजिबात होणार नाही. आणि याच खोट्या भीतीमुळे लाखो महिला स्वतःच्या अफाट बिझनेस आयडियाज कायमच्या मारून टाकतात आणि आयुष्यभर दुसऱ्याच्या पैशांवर अवलंबून राहतात. मैत्रिणींनो, इथे मी तुम्हाला एक अत्यंत प्रामाणिक आणि महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे. आत्ता हा व्हिडिओ पाहताना स्वतःच्या मनाला विचारा आणि खाली कॉमेंट करून सांगा, तुम्हालाही कधी असं वाटले आहे का की स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करावा, स्वतःचे पैसे कमवावे, पण पैशांच्या अभावामुळे किंवा लोक काय म्हणतील या भीतीने तुम्ही ते पहिले पाऊल उचललेच नाही? हो किंवा नाही आत्ता लगेच कॉमेंट करा. तुमचे सत्य जगासमोर मांडा, कारण इथूनच तुमच्या मानसिक स्वातंत्र्याची पहिली सुरुवात होणार आहे. आज आपण याच खोट्या भीतीला आणि समाजाच्या बंधनांना कायमचे गाडून टाकणार आहोत. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण एका अशा मुलीची अफाट गोष्ट आणि तिचे पुस्तक पाहणार आहोत, जिने जुन्या बाजारातून कपडे शोधून, शून्य गुंतवणुकीतून स्वतःचा कोट्यवधी रुपयांचा फॅशन ब्रँड उभा केला. आज आपण सोफिया अमारुसो या जगप्रसिद्ध लेखिकेच्या गर्ल बॉस या अत्यंत क्रांतिकारी आणि तुम्हाला आतून एक जिद्दी उद्योजिका बनवणाऱ्या पुस्तकाचा मास्टर क्लास घेणार आहोत.
हे पुस्तक तुम्हाला फक्त एक चांगली आणि गप्प बसणारी मुलगी बनून राहायला शिकवत नाही, तर हे पुस्तक तुम्हाला स्वतःच्या आयुष्याची आणि स्वतःच्या पैशांची खरी बॉस कसे बनायचे हे शिकवते. अत्यंत शांत मनाने, एका नव्या ऊर्जेने आणि पूर्ण फोकसने हा स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणारा मास्टर क्लास शेवटपर्यंत अनुभवा. सोफिया अमारुसोची गोष्ट अत्यंत रंजक आणि तुमचे डोळे उघडणारी आहे. वयाच्या 22व्या वर्षी तिच्याकडे ना कोणती चांगली नोकरी होती, ना बँकेत पैसे होते, ना कोणतीही मोठी कॉलेजची डिग्री होती. ती अत्यंत साधी कामे करून स्वतःचे पोट भरत होती. पण तिला जुन्या आणि विंटेज कपड्यांची खूप आवड होती. तिला फॅशनची एक वेगळीच जाण होती. तिने असा विचार केला नाही की माझ्याकडे लाखो रुपये नाहीत किंवा माझ्याकडे मोठे शोरूम नाही, मग मी स्वतःचा फॅशन ब्रँड कसा काय सुरू करू. तिने शून्यातून आणि शून्य गुंतवणुकीतून सुरुवात केली. ती जुन्या बाजारात जायची. तिथून अत्यंत स्वस्तात चांगले आणि वेगळे कपडे शोधायची. घरी येऊन त्या कपड्यांचे स्वतःच फोटो काढायची आणि ऑनलाईन वेबसाईटवर ते कपडे नफ्याने विकायची. तिने स्वतःच्या बेडरूममधून सुरू केलेला हा शून्य गुंतवणुकीचा ऑनलाईन फॅशन स्टार्टअप पुढे नॅस्टी गॅल नावाच्या एका $100 मिलियन कंपनीत बदलला आणि ती वयाच्या 27व्या वर्षी एक अत्यंत यशस्वी आणि करोडपती उद्योजिका बनली. मैत्रिणींनो, शून्यातून व्यवसाय कसा उभा राहतो हे समजण्यासाठी मी तुम्हाला आपल्याच भारतातील, आपल्याच मातीतील काही सामान्य महिलांची एक अंगावर काटा आणणारी आणि डोळ्यात पाणी आणणारी सत्यकथा सांगतो. ही गोष्ट आहे 1959 सालची. मुंबईत राहणाऱ्या 7 अत्यंत सामान्य आणि गरीब गृहिणी होत्या. त्यांच्याकडे कोणतेही शिक्षण नव्हते आणि बिझनेसचा कोणताही अनुभव नव्हता. पण त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. त्यांनी कुणाकडे तरी हात पसरून फक्त 80 रुपये उधार घेतले. होय, फक्त 80 रुपये. त्या 80 रुपयांतून त्यांनी पापड बनवण्याचे साहित्य आणले आणि एका इमारतीच्या गच्चीवर पापड लाटायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांनी फक्त 4 पाकिटे पापड विकले. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःच्या घामातून आणि जिद्दीतून तो व्यवसाय वाढवला. मैत्रिणींनो, आज त्या 7 महिलांनी सुरू केलेल्या त्या व्यवसायाचे नाव आहे लिज्जत पापड. आज ही कंपनी 1600 कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा व्यवसाय करते आणि भारतातील 45,000 महिलांना रोजगार देते. विचार करा मैत्रिणींनो, जर त्या 7 महिला 60 वर्षांपूर्वी, जेव्हा इंटरनेट नव्हते, मोबाईल नव्हते, तेव्हा फक्त 80 रुपयांच्या गुंतवणुकीतून 1600 कोटींचे साम्राज्य उभे करू शकतात, तर आजच्या या डिजिटल युगात तुम्ही काय चमत्कार करू शकता. आज तुम्हाला एखादा व्यवसाय किंवा स्वतःचा ऑनलाईन फॅशन स्टार्टअप सुरू करण्यासाठी कोणत्याही मोठ्या शोरूमची किंवा लाखो रुपयांच्या गुंतवणुकीची अजिबात गरज नाहीये. तुमच्याकडे जो साधा मोबाईल आहे आणि जे इंटरनेट आहे, तीच तुमची सर्वात मोठी फॅक्टरी आहे. तुमच्या अंगात फक्त ती जिद्द आणि शिकण्याची भूक असली पाहिजे. तुम्ही घर बसल्या तुमचे डिझाईन्स, तुमचे कपडे, तुमचे दागिने, तुमचे पदार्थ किंवा तुमचे कोणतेही कौशल्य जगाच्या पाठीवर कुठेही विकू शकता. तुम्हाला फक्त पहिले पाऊल टाकण्याची हिंमत करायची आहे. गर्ल बॉस या पुस्तकातील दुसरा आणि अत्यंत जळजळीत नियम म्हणजे पैशांचा योग्य आदर करा. सोफिया अत्यंत स्पष्ट आणि कठोर शब्दात सांगते की पैसा तुमच्या पायातल्या महागड्या बुटांपेक्षा किंवा हातातल्या ब्रँडेड पर्सपेक्षा तुमच्या बँक अकाउंटमध्ये जास्त चांगला दिसतो. आजकाल आपण सोशल मीडियावर दिखावा करण्यासाठी जे पैसे कमवतो किंवा बचत करतो, ते लगेच फालतू आणि महागड्या वस्तूंवर, कपड्यांवर खर्च करून टाकतो. महिलांनी खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हायचे असेल तर त्यांनी पैशांचे व्यवस्थापन शिकलेच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत नाही, स्वतःचे पैसे स्वतः कमवत नाही आणि ते हुशारीने गुंतवत नाही, तोपर्यंत हा समाज तुमचा खरा आदर कधीच करणार नाही.
पैशांची ताकद हीच आजच्या जगात खरी ताकद आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या नाहीत, तोपर्यंत तुमचे निर्णय दुसरा कुणीतरी घेत राहील. मला इथे तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तुमचे पैसे किंवा तुमची बचत स्वतःच्या प्रगतीसाठी गुंतवण्याऐवजी फक्त दिखाव्यावर, मेकअपवर किंवा गरजेपेक्षा जास्त कपड्यांवर खर्च करता का? अत्यंत प्रामाणिकपणे कॉमेंटमध्ये हो किंवा नाही सांगा. कारण हाच फालतू खर्च कमी करून तीच रक्कम तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यवसायात सुरुवातीचे भांडवल म्हणून वापरू शकता आणि स्वतःचे आयुष्य बदलू शकता. या पुस्तकाचा तिसरा अफाट विचार आहे, अपयशाला स्वतःचा सर्वात मोठा मित्र बनवा. आपला समाज आपल्याला शिकवतो की मुलींनी कधीही चुका करू नयेत. त्यांनी सर्व कामात परफेक्ट असावे. लहानपणापासून मुलींना शिकवले जाते की कपड्यांवर डाग पडू देऊ नकोस, मोठ्याने हसू नकोस, सगळी कामे अचूक कर. आणि याच परफेक्ट बनण्याच्या शापामुळे महिला बिझनेसमध्ये उतरताना भयंकर घाबरतात. कारण बिझनेसमध्ये चुका या होणारच असतात. गर्ल बॉस नियम अत्यंत ठामपणे सांगतो की जोपर्यंत तुम्ही चुका करत नाही, जोपर्यंत तुम्ही 100 वेळा पडत नाही, तोपर्यंत तुम्ही बिझनेसमध्ये काहीच नवीन शिकत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचे काम सुरू कराल, तेव्हा 100 वेळा तुम्हाला अपयश येईल. तुमचे प्रॉडक्ट्स विकले जाणार नाहीत, ग्राहक तक्रार करतील, जवळचे लोक तुमच्यावर हसतील. पण तिथे खचून जाऊन घाबरून रडत बसू नका. त्या प्रत्येक चुकीतून धडा घ्या आणि आपली रणनीती बदला. अपयश ही यशाच्या विरुद्ध दिशा नाहीये, तर अपयश हा यशाच्या वाटेवरचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा टप्पा आहे. जर एखाद्या दिवशी तुमचे काम चालले नाही, तर स्वतःला दोष देत बसू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एक नवी सुरुवात करा. बिझनेस ही 100 मीटरची धावण्याची शर्यत नाहीये, तर ती एक भली मोठी मॅरेथॉन आहे. इथे तोच जिंकतो जो पडल्यानंतरही पुन्हा उठून पळायला लागतो. चौथा नियम, तुमच्या डोळ्यांवरील पट्टी कायमची उघडून टाकेल. लेखिका म्हणते की समाजाने ठरवलेले नियम हे फक्त एक खोटा भ्रम आहेत. मुलींनी कसे वागावे, कोणता व्यवसाय करावा, किती पैसे कमवावे आणि कसे बोलावे, हे नियम कोणीतरी शेकडो वर्षांपूर्वी स्वतःच्या सोयीसाठी बनवले आहेत. आज तुम्हाला ते जुनाट नियम पाळण्याची कोणतीही गरज नाहीये. जर तुम्हाला फॅशन इंडस्ट्रीमध्ये क्रांती करायची असेल, स्वतःचा एखादा झिरो इन्व्हेस्टमेंट स्टार्टअप उभा करायचा असेल, तर लोकांच्या फुकटच्या सल्ल्यांकडे आणि टोमण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला शिका. लोक काय म्हणतील हा जीवघेणा आजार आजच आणि याच क्षणी कायमचा फेकून द्या. मैत्रिणींनो, जेव्हा एखादी स्त्री स्वतःचे घर सांभाळून स्वतःचा व्यवसाय सुरू करते, तेव्हा तिला एक भयंकर मानसिक त्रास सहन करावा लागतो, आणि तो म्हणजे गिल्ट. तिला सतत असे वाटत असते की मी माझ्या कुटुंबाला वेळ देत नाहीये, मी एक चांगली आई नाहीये किंवा मी एक चांगली पत्नी नाहीये. पण हा गिल्ट पूर्णपणे चुकीचा आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची स्वप्ने पूर्ण करता, जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी आणि यशस्वी होता, तेव्हाच तुम्ही तुमच्या मुलांना आणि तुमच्या कुटुंबाला एक उत्तम भविष्य आणि एक मोठी प्रेरणा देऊ शकता. स्वतःच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी काम करणे हा कोणताही स्वार्थ नाहीये, तर तो तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे हा खोटा गिल्ट आजच मनातून काढून टाका आणि अत्यंत आत्मविश्वासाने स्वतःच्या ध्येयाकडे वाटचाल करा. मैत्रिणींनो, गर्ल बॉस असणे म्हणजे नक्की काय? गर्ल बॉस म्हणजे अशी महिला जिच्यावर कोणीही हुकूम गाजवू शकत नाही. ती स्वतःच्या नशिबाची आणि स्वतःच्या वेळेची स्वतः मालक असते. ती शून्यातून जग निर्माण करण्याची अफाट ताकद ठेवते. ती कुणाचीही परवानगी मागत नाही. ती स्वतःचे मार्ग स्वतः तयार करते. जर सोफिया अमारुसो अत्यंत गरिबीतून आणि कचऱ्यातून कपडे शोधून करोडोंचा फॅशन ब्रँड उभा करू शकते, जर लिज्जत पापडच्या त्या 7 महिला 80 रुपयातून
1600 कोटींची कंपनी बनवू शकतात, जर अहिल्याबाई होळकर एकटे राज्य चालवू शकतात, तर तुमच्यातही तीच अमानुष आणि अफाट ताकद लपलेली आहे. फक्त स्वतःवरचा तो अविश्वास आणि स्वतःची कीव करणे दूर करा. आजच सुरुवात करा. परफेक्ट वेळेची किंवा भरपूर पैशांची वाट बघू नका, कारण ती परफेक्ट वेळ आयुष्यात कधीच येणार नाही. आज तुमच्या हातात जो वेळ आहे, जी परिस्थिती आहे, तीच तुमची सर्वात मोठी संधी आहे. स्वतःचे रडगाणे गाणे थांबवा आणि स्वतःच्या आयुष्याचे स्टेरिंग अत्यंत आत्मविश्वासाने स्वतःच्या हातात घ्या. तुमच्याकडे जो मोबाईल आहे, त्याचा उपयोग फक्त लोकांचे रील्स बघण्यासाठी आणि वेळ वाया घालवण्यासाठी करू नका. त्याचा उपयोग स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी करा. माहिती मिळवा, नवीन कौशल्ये शिका आणि आजच पहिले पाऊल टाका. या संपूर्ण मास्टर क्लासमधील कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त हादरवून गेला आणि तुम्ही आजपासून स्वतःच्या कोणत्या नवीन व्यवसायाच्या किंवा स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकणार आहात, हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या डोक्यातील भीती काढून टाकून तुम्हाला एक अत्यंत नवी दिशा आणि अफाट ऊर्जा दिली असेल, तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. ज्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे, ज्यांना शून्यातून स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे आणि ज्यांना खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हायचे आहे, अशा तुमच्या जवळच्या प्रत्येक मैत्रिणीला, बहिणीला, तुमच्या आईला आणि नातेवाईकाला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांची झोप उडवा आणि त्यांना खऱ्या अर्थाने जागे करा. त्यांना सांगा की त्यांचे आयुष्य फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरते मर्यादित नाहीये. अशाच अत्यंत डोळे उघडणाऱ्या, तुम्हाला आतून शक्तिशाली आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणाऱ्या व्हिडिओजसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा, स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य मिळवा आणि खऱ्या अर्थाने स्वतःच्या आयुष्याची बॉस बना. तुम्ही कुणापेक्षाही कमी नाही आहात. तुमच्यात हे जग बदलण्याची ताकद आहे. फक्त एक पाऊल पुढे टाका आणि बघा हे संपूर्ण जग तुमच्या पाठीशी कसे उभे राहते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका अफाट आणि क्रांतिकारी विचारासोबत. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची खूप काळजी घ्या. अत्यंत जिद्दीने आणि आत्मविश्वासाने स्वतःच्या स्वप्नांवर काम करत राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आणि हो, असे वुमेन स्पेशल व्हिडिओज तुम्हाला अजून पाहायला आवडतील का? हे कॉमेंट करून नक्की सांगा.